हाय हॅलो नमस्कार. मी प्रिया चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर अधिक मास होता आणि आम्हीसुद्धा अधिक मास साजरा केलेला आहे. इथे मी मम्मीची ओटी भरायला सुरुवात केलेली आहे. त्या दिवशी गुरुवार होता, नेमका आमचा बाजार होता. तर म्हटलं बाजार करून यावं. खूप उशीर झाला होता तरीसुद्धा आमच्या मम्मीने मी बाजारातून येईपर्यंत एवढं सगळं छोटंसं छान डेकोरेशन केलं. म्हटलं मम्मीची सोबतच ओटी भरून घेतली आणि तिला मी जोडव्या आणि साडी असं दिलेलं होतं. आणि सोबतच मग मम्मी पप्पांनीसुद्धा आमचा अधिक मास साजरा केला. ते जावईवान वगैरे असतं ते सर्व मस्त केलं साजरं. पप्पा घरातच होते. म्हटलं पप्पा कारण की आमचे कायम असं काही ते कार्यक्रम असले घरात नसतातच. पप्पांनी त्यांना छान असं औक्षण करून नामाटे वगैरे ओढून मस्तपैकी त्यांना पण बरं वाटलं. त्यांना खुश झाले. त्यांना आहेर वगैरे दिला. काय झालं तर नेमका गुरुवार होता, आमच्या गावचा बाजार. म्हटलं मम्मी म्हणत होती लवकर करूया. मी म्हटलं लगेच जाऊन येते बाजारला. तर बाजारवरून तर खूप उशीर झाला होता, म्हणजे 8:30-9 वाजलेले. आणि येईपर्यंत मम्मीने असं छान डेकोरेशन वगैरे केलं होतं. खूप छान आहे, क्यूट वाटलं डेकोरेशन. आणि असं वरती असं आमचे फोटो वगैरे लावून छान साजरा केला अधिक मास. मस्तच वाटलं मला, म्हणजे हौसेला मोल नाही असं आहे. ज्यांच्याकडे हौस असेल ना, तर पैसे नसले तरीसुद्धा आपण कसंही कुठल्याही पद्धतीने हौस करू शकतो. फक्त माणसाला हौस पाहिजे, हे आता सिद्ध झालं. खूप छान पद्धतीने, म्हणजे तिनं काहीच केलं नाही, पण सिम्पल असं डेकोरेशन केलं, पण खूप छान केलं. तर पप्पांनी त्यांना चांदीची अंगठी वाण म्हणून दिली, तर त्यांना घाला म्हणत होते. घातलं आहे त्यांनी. मी तुम्हाला पुढे दाखवेनच त्याची डिझाईन कशी आहे किंवा काय. तर मम्मीने मला जोडवी आणि त्यांना चांदीची अंगठी असं केलेलं आहे त्यांनी अधिक मासाचं. तर सोबतच मम्मीनेसुद्धा मग माझी ओटी भरून घेतली. अधिक मासात आपल्या महाराष्ट्रात मराठी संस्कृतीमध्ये अधिक मासात लेकीला आणि जावयांना म्हणजे श्री लक्ष्मी आणि श्री विष्णू यांचं प्रतीक मानलं जातं. लेक म्हणजे श्री लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तसेच जावयाला श्री विष्णूचं. त्यामुळे 3 वर्षातून एकदा हा अधिक मास येतो. आणि या अधिक मासात लेकीला आणि जावयाला यासाठी दीपदान करतात. कुठे कुठे अनारसे करण्याची सुद्धा पद्धत आहे. कोण चांदीच्या वस्तू करतं, कोण सोन्याच्या वस्तू करतं. पण मूळ मेन म्हणजे आहे ते अनारसे आणि दीपदान करण्याची प्रथा आहे आपल्या पुराणात वगैरे. पण आता सगळीकडे प्रथा वेगवेगळी पडलेली आहे. तर मम्मीने मला जोडव्या दिलेल्या आहेत वाण म्हणून. तर मी सिम्पलच तिला सांगितलेलं. घेताना तिने मला विचारलेलं कशा जोडव्या हव्या आहेत. तर मी तिला घेतानाच सांगितलेलं की मला साध्या सिंपल प्लेन हव्या आहेत, कारण की डिझाईनच्या मला नको होत्या. मम्मीनेसुद्धा माझी ओटी भरून घेतली. मी तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओत कशी जोडवी घेतली आणि कशी अंगठीची डिझाईन आहे. तर ही बघा, ज्या 4 ह्याच्या प्लेन जोडव्या असतात. मी घालून बघितलेली पायात आणि ते निघेना. म्हटलं खूपच लूज होतं, त्याच्यामुळे थोडेसे असे वाकल्यात त्या. तर पप्पा आमचे म्हटले की ते सोनाराजवळ जाऊन ते लोक कट करून व्यवस्थित आपल्या बोटात घालून घेतात. तर हे थोडंसं असं वाकल्यागत झालं. तर या अशा 4 ह्याच्या मी जोडव्या घेतल्या. मम्मीने मला विचारलेलं की तुला कशा जोडव्या हव्या आहेत वगैरे काय. तर मी म्हटलं मला प्लेनच 4 ह्याच्याच हव्या, कारण की माझे पाय असे पसरट आहेत, बोटं लांब आहेत, त्याच्यामुळे त्या सूट होतात. आणि ही चांदीची अंगठी त्यांना जावईवाण म्हणून केले. डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या जोडव्यासुद्धा बघा. तर या म्हणजे स्वच्छ करायला खूप छान पद्धतीने होतात. डिझाईनच्या मला नको होत्या, कारण की त्या स्वच्छ करायला पण येत नाहीत आणि माझ्या बोटांना सूटसुद्धा होत नाही. तर या 4 ह्या जोडव्या मम्मीने मला दिल्या अधिक मासात. आणि ही चांदीची अंगठी त्यांना गिफ्ट म्हणून दिली. तर ह्या बघा अशा प्लेन साध्या सिंपल आहेत. डिझाईन बघू शकता. तर तुम्हाला या डिझाईन कशी वाटली, गिफ्ट आवडले असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. प्लीज प्लीज प्लीज. आणि तुमच्या सपोर्टमुळेच मी पुढे जाणार. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. तर या डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा. थँक्यू.